महाराज दुधाचा ग्लास येतो, आत ठेवा. महाराज मम्माला सांगा आम्ही ऑफिसला गेलो म्हणून. थांबा. परस्पर निरोप देऊन जायला लागला. पंख फुटले तुमच्या बाळाला. नाही तसं नाही, तुम्ही फ्रेश होत होतात म्हणून. तुम्ही माझं बाळ आहात. कसं शक्य आहे? मग तुम्ही का मध्ये चोच घालताय? त्याला बोलू द्यात ना. काल सायली आणि स्वरा बरोबर फिरत होते राजे. हा प्रधान, राजे तुमचे वडील. त्यांचंच नाव मातेत मिळवणार आहे हा. त्या मिडल क्लास जुईच्या पोरीच्या नादात. मम्मा तू उगाच काही बोलू नकोस. अवदसा सुचली तुला, पण मी तुझी मम्मा विसरू नकोस. मम्मा कधीतरी आई पण होणार ग माझी. वा. शट अप. निघा. हो. तुम्ही नाही. काय म्हणालास तू? काही नाही. कधीतरी आई पण हो ना माझी. हे असले फिल्मी डायलॉग्स ऐकून ती जुई भारावेल, मी नाही. डोळ्यात पाणी आणून आवंडे गिळून ब्लॅकमेल करण्यात हुशार असतात ही मध्यमवर्गीय माणसं. आणि तू पण त्यालाच भुललायस. पण मी तुला ह्या चकव्यात सापडू देणार नाही. डिसोजानी नाही सांगितलं की मी काहीच करू शकत नाही. पण कारण सांगा ना मॅडम. ते कारण सांगायलाच तयार नाहीयेत. मी त्यांना विचारलं तर ते खेकसले माझ्यावर. जाऊन काम करा असं म्हणाले ते. मला कारण कळलं पाहिजे ना. थांबा, मी त्यांनाच विचारते. प्लीज. मिस्टर डिसोजा, ते सामंत मॅडमच्या लोनचं काय झालं? बरोबर आहे. ओके ओके, पटतंय. थँक्यू. देतायत ना? नाही, आणि त्यांचं कारणही पटलं मला. काय कारण आहे? अहो सामंत मॅडम, तुम्ही तुमच्या भावाच्या लग्नासाठी प्रॉव्हिडंट फंडातनं पैसे काढले होते ना, आणि आता पुन्हा लोन घेणे इतके पैसे तुमच्या फंडात जमा झाले नाहीयेत अजून. सो वी आर सॉरी. तुम्ही दुसरीकडे कुठेतरी ट्राय करा ना लोनसाठी. बघते. सामंत मॅडम, ऑल द बेस्ट फॉर युअर हजबंड्स न्यू व्हेंचर. थँक्यू. खरं तर ॲडव्हेंचर. हं? या